गुड मॉर्निंग. तर काय आमच्या इकडे रेडी झालेलो आहे मी. बाकीचे रेडी होतात, मामा बसल्यात इकडे आणि ऑलमोस्ट आमच्या तर बॅगा निघाल्यात, बाकीचे पण रेडी होत आहेत. आता आमचा इकडून प्लॅन आहे गुप्त काशी. जर आम्हाला टाइम भेटला तर गुप्त काशी, नाही तर मग गंगोत्रीला डायरेक्ट आपण जाणार आहोत. कारण का आजचा दिवस पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार आहे. तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मला दाखवलं मी आजूबाजूचा व्ह्यू. आता आपण पटकन ड्रोन तिकडे काढूया आणि ड्रोन शॉट घेऊया पटकन. बघा जबरदस्त व्ह्यू आहे. थोडंसं ऊन येऊ द्या आणि डायरेक्ट ड्रोन शॉट घेतो आपण. मस्त आहे. गाइस बघितलं तर मी कसे ड्रोन शॉट होते आपले. आणि इथे सर्वजण आता चाय प्यायला लागल्यात. सुरके एवढ्या थंडीमध्ये मस्त चाय पितात. तर गाइस इकडे चाय प्यायला लागलात. चाय प्यायला अशा सुंदर वातावरणामध्ये डोंगराच्या मध्ये चाय पितात. तर गाइस सर्व पॅकिंग झालेले आहे आणि आता इकडे सर्वजण फोटोशूट करतात. एक मस्त ग्रुप फोटो काढूया सर्वजण. तर गाइस सर्वजण बसले आहेत. यमुना माते की जय, गंगा माते की जय, पार्वती पदे हर हर महादेव की जय. तर गाइस इकडे व्ह्यू पॉइंटला बस थांबले. इथे व्ह्यू बघून येतो. एक नंबर व्ह्यू आहे इथे. हा बघा जबरदस्त. एक नंबर व्ह्यू आहे ना. किती मोठा छोटासा गाव दिसतोय बघा. डायरेक्ट इथे खाली खाई आहे डायरेक्ट गेलं तर. आणि झाडं बघ कसे एक नंबर वाटतात. जबरदस्त. तर काय हा बघा समोरून व्ह्यू. जबरदस्त. तर काय तिकडे टन बघा कसा युटर्न आहे तिकडे डोंगरावरती. तिकडे आपली बस थांबले. वॉशरूमला जायलात नंतर परत टाइम भेटणार आहे, कारण की खूप मोठे वळण येतात ना डोंगर भाग आहे. तर जास्त थांबू नाही शकत आपण. फ्रेश होऊन घेऊया. काय जिकडे आम्हाला किवी भेटले. किवीचं झाड बघा.
पैसे वरून तर गाईड आता आम्ही इकडेच मध्येच शिवगुफा द्वार आहे तिकडे थांबलो. आता बघूया इकडे वरती चढायचं आहे पूर्ण. तर जाऊन तिकडे बघूया काय आहे कसं तुम्हाला दाखवतो. चला हा बघा. चलो तर काय इथून चालायला सुरुवात केली आहे. चलो चला आपली गँग पूर्ण चढते वरती. हा चलो चलो मोठ्या मोठ्या पावऱ्यात. मग ते काठी किती अशी ती तर बघा गाईच यो ह्या मोठ्या मोठ्या पावऱ्याने या एक एक उंच उंच मोठे मोठे पायर आहेत. आता किती छोट्याच आहेत बोलल्यात. बघूया किती वरती चढायचंय. मावशी आपली हा चलो अजून इथून एवढंच चढल्यात त्याच्यामध्ये दम निघाला. चलो गाइस हम जा रहे फटाफट फटाफट. हे बघा कसं इथे बनवलंय. हे बघ दगड टाकले. चलो चलो वहिनी मौसी चलो चलो आत्या. अरे वरून एवढंच येत होतं इथपर्यंत होता. आता बघू हे आई लोक. चलो तर गाइस फायनली आपण इथे पोहोचलो आहोत शिवगुफा. चला चला थोडंच या या लवकर. जय शिवपुरी. हे बघा गाइस एवढंच आहे. आला मच्छी खाने में बढ़िया लगता है. जय माता दुर्गा. हे बघा आता सोच ही रही थी कि तू कहती है तो पा लेती है, पर मैंने तो ये भी सुना है गर्भवती स्त्री ज्यादा काम नहीं कर सकती. पड़ोसन बोली तो ये कोई बहुत बड़ी समस्या. तर काय खाली आता दुर्गा मातेचं दर्शन झालं. आता वरती आल्यात. तर काय इकडून गुफा स्टार्ट झाली आहे. आतमध्ये चालत जायचं आहे. आता बघूया. तर काय आपली पहिली गँग आलेली आहे रिटर्न. चला चला चला. लंबा है क्या? अंदर है अंदर है. सावकाश आहे. कवर काय पाशीस आहे काय आत म्हणे. ठीक आहे बघित आहो बघित आहो बघित आहो.
अशी प्रेम प्रेम भेटायला पाहिजे मस्त एक नंबर आहे मस्त. चलते रहो भेटायला मारे तर काय हे लोक बोलतात मस्त. आता आतमध्ये जाऊया तेव्हाच मला दाखवतो काय आहे एक आतमध्ये. चालेल चलो चलो चलते रहो. अंबा की बकरी खालती बघ वरती बघ. उभं नको रे. चला चला कसं आहे आतमध्ये. मस्त आहे कसं आहे एक नंबर. ये अंबा अंबा करून ये. उभी नको रे उभी नको रे. ये ये अंबाकर नाही येऊन दे. ये मामा वाकून ये. हर हर महादेव. ये खालती ये चलो. तर काय फायनल आमची बारी आलेला आहे. आता आम्ही चालत आतमध्ये. कॅब बघ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. जैसे जाना है मला त्यांना पाया भरून दे. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. 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 माझ्या बापा शंभू शंकरा देवा ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पैसा वसूल सगळ्यांचं घेतलं व्यवस्थित सगळी दरबारात आले मुला बाळाला परिवाराला कुटुंबाला शिका तर गाइस एक नंबर आहे. मस्त वाटते जबरदस्त. देवा शंभू महादेवा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. तर गाइस एक नंबर आतमध्ये जबरदस्त भारी वाटलं. जबरदस्त. कसं वाटलं मावशी. छान एकदम भारी ना. कडक. तर आज एवढी सारी भरपूर लाईन लागले बघा. शिव गुफा बघण्यासाठी एवढी लाईन लागले भरपूर. आणि हे एकदम डोंगराच्या वळणावरतीच आहे. हे बघा केवढी लाईन लागली. कवरी लाईन लागली. आपण कवरचे होते. तर काय आमचं मस्त दर्शन झालेलं आहे. कसं वाटलं मग आतमध्ये जाऊन. मस्त ना. कसं होतं. मस्त एक नंबर. जबरदस्त. असं भारी दर्शन झालं मस्त. तर गाईज आम्ही आता आलो खाली आणि इकडे ज्यूस वगैरे प्यायला लागलेत. थोडासा नाश्ता वगैरे काय असेल तर करून घेऊया. मला की साथ देना. मला साथ देना. हा मलाही वाला देतो. तर गाईज आता आम्ही इकडून निघालो आहोत. आता आम्ही जाणार उत्तर काशीपर्यंत. उत्तर काशीपर्यंत बघू कारण की आपल्याला
गंगोत्रीला पोहोचायला तर भरपूर टाइम लागेल. जे काय असेल ते तुम्हाला आता माहिती पडेल. आता इथून निघालात आणि इकडे आम्हाला खूप मजा आली. एक नंबर बरं वाटलं. असं वाटतं साक्षात दर्शन झालं आमचं. तर चला जाऊया पुढे. तर गाईज आम्ही आता उत्तर काशीला पोहोचलो आहेत. काशी विश्वनाथ टेम्पलकडे जातोय आता दर्शन घ्यायला. तिथे आमची बस लागली ते पार्किंगमध्ये आणि आता चाललो आम्ही मंदिराजवळ. बघा गाईज आणि छत्री घेतले. ऊन लागते इकडे. श्री काशी विश्वनाथ मंदिर, काशी विश्वनाथ टेम्पल. हो तर गायच बघा इकडे बाजूला पण शॉपिंग आहे भरपूर. काय घ्यायचं असेल तर इकडे घ्या. तर गायज आता आम्ही मंदिरामध्ये एंट्री करतोय. गायज मंदिर बघू शकता तुम्ही. खूप छान मंदिर आहे. जय श्री काशी विश्वनाथ. ओम नमः शिवाय. त्रिशूल बघा केवढा मोठा आहे. हे बघ. जय श्री काशी विश्वनाथ. ओम नमः शिवाय. रुकना नहीं, झुकना नहीं, एक जगह खड़े न रहना. इस प्रकार से दर्शन है यहाँ पे. सबका ध्यान, सबका ख्याल रखते हो. सोना नहीं बताया तो थोड़ा ध्यान दीजिए. भूलते क्यों आप लोग? वहाँ तक भूल रहे. आप लोग दर्शन कर रहे हैं तो मूर्तियों को छेदना नहीं, टच न करना. कहीं से भी ओम नमः शिवाय. नहीं, टच न करें. हाथ जोड़ो, आप प्रणाम करना. प्रणाम करते हुए आप लोग आगे बढ़ेगा. सोना नहीं, टच नहीं. बोलो हरे हरे. जय बजरंग बली. तर काय आमचं आता दर्शन वगैरे झालेलं आहे मस्त. अरे जेरीला बघा बर्फाचा ज्यूस पाहिजे. कसा परत बोल बोल. थंडा पिऊन दाखव कसा आहे. तर काय हे लोक आता जेवणाचं सामान घेऊन आलेत. भाजी, वांगी तलायच्या, बटाटे तलायच्या. तर काय आम्ही इकडे जेवायला थांबलोत. हा समोरून मेन रस्ता जातो. आपल्या पुढे जायचं आहे. आपण इकडे राईट मारून एक खुल्लं ग्राउंड दिसलं पण इथे आलो. आणि ते समोर पण ब्रिज आहे मस्त. आता इकडे आपण मस्त ड्रोन शॉट घेऊया. आणि बाजूला नदी आहे तर जाऊया आंघोळ करायला. चलो.
काय इकडे सर्वजण पोहायला आल्यात बघा. इथे ब्रिज आहे आणि इथे मस्त रिव्हर वाहतोय. तर काय आम्ही पण जातोय पोहायला. आणि तुम्ही आता ड्रोन शॉट बघितला असाल. आता मस्त आम्ही पोहून घेतो. हे बघा सर्वजण बसल्यात. हे हॅलो करा हॅलो. मस्तपैकी अंघोळ वगैरे झाली. एकदम चिल्ड पण होता, थंडा थंडा. आणि इकडे आता जेवायला बसलायत बघा. कडक वातावरण. बटाटे फ्राय, खट केलाय आणि भात. सर्वजण बघा तिकडे बसलायत जेवायला. ये बडेवाला माल. बैगन और आलू. तर गाय इकडे जेवण घेतलंय, जेवायला या. तर गाय हे बघा इथे गाय आल्या. गो माता बघा तिथे गाय आहे. हा त्यांचं आणि- नाव आहे गोमाता. येस तू चिनारी माणूस आहे. हे बघ माणूस आणि चिना आहे. अजून अजून हे बघ सगळे जण. हे बघा इथे आंबा आले. हे बघ आधी त्याचा पडतो. हे बघ आधी हायसिस करताची बायको बघ कशी चालली. तर गाय तिथे बघ आंबा आली. हुर, 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 हुर. तर गाय जेवण वगैरे झालेलं आहे आपलं. सर्व आपण क्लीन केलेलं आहे इथून. आणि आता आपण निघतोय गंगोत्रीसाठी. तर चला आपण बघूया आता किती टाइम लागतो आपल्याला. जसा वेळ लागेल त्याच्यानुसार आपण करूया. चलो खाना हो गया. अभी खाना खा के सो जाओ. पाणी अंदाजात ब्रिज पडला बघ.
त्या अगोदरच पडला. तर काय इकडे जेवण बनवायला घेतलंय आणि आम्ही आता गंगोत्रीच्या इथे थोडस मागे आहेत, काहीतरी 1-1.5 तास मागे. तर काय आता आम्ही सकाळी जाणार गंगोत्रीला, तिथून आता आम्ही थोड्या पुढे आम्ही स्टे घेतलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता जेवणाची तयारी चालू आहे. तर काय इकडे बघा पास्ता बनवायला घेतलाय मावशीने. थंड थंड वातावरणामध्ये मस्त पास्ता खाऊया. या बडेवाला माल मोबाईल मागतो. तर काय इकडे सर्वजण, तर काय इकडे बघा छोले चपाटे केल्यात, जेवायला या. एक नंबर छोले, थंडी लागते पण गरमागरम छोले खाओ, ऐसी गर्मी निकल जाएगी थंडी. बहुत थंडी लग रही है. तर काय इकडे सर्वांचं जेवण वगैरे झालेलं आहे, ऑलमोस्ट झालं सर्व. आणि तुम्हाला सांगतो आजचं टेम्परेचर आताचं इकडचं 6 डिग्री आहे. 6 डिग्री टेम्परेचर आहे आता. थंडीचं 6 डिग्री. आपण काल किती होतं 12 डिग्री. आज अर्धा जायला 6 डिग्री. आज कमी म्हणजे थंडी जास्त पाय जाईल. 6 डिग्री सेल्सिअस आहे आज. कारण की आम्ही ऑलमोस्ट बर्फाच्या इकडे खालीच आहे.